Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. Greetings to you all in Jesus' matchless name. येशूच्या महान नावामध्ये तुम्हा सर्वांना आम्हाकडून शुभेच्छा. We are so delighted to be before you once again. परत एकदा तुमच्या समोर येऊन आम्हाला खूप आनंद होतो. God dearly loves you. परमेश्वराचं तुम्हावर खूप प्रेम आहे. He will not fail you. He will not leave you. तो कधीच तुम्हाला अपयश देणार नाही व कधीच तुम्हाला सोडणार नाही. Trust in Jesus. तुम्ही येशूवर विश्वास ठेवा. Because Jesus said कारण येशू म्हणाला in John chapter 10 verse 10, योहानाचा 10वा अध्याय व 10वं वचन, I have come to give you life मी तुम्हाला जीवन द्यायला आलोय and life in abundance. व विपुल जीवन द्यायला आलोय. Jesus came to give you life. येशू तुम्हाला जीवन द्यायला आलाय. No matter what you're going through, तुम्ही कुठल्याही परिस्थितीतून जरी जात असाल Jesus will take care of you. तरीही येशू तुम्हाला सांभाळेल. You must have tried various things. तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींचे प्रयत्न केले असतील. You must have knocked various doors. तुम्ही वेगवेगळ्या दारांकडे विविध दारांकडे गेला असाल. Maybe your experience is very poor. आणि कदाचित त्या सगळ्यातून तुमचा अनुभव फार वाईट असेल. Maybe you are losing your life. कदाचित तुमचं जीवन तुम्हाला गेल्यासारखं वाटत असेल. Don't worry. तरीही तुम्ही काळजी करू नका. This time, आज या वेळेला decide to trust on Jesus तुम्ही येशूवर विश्वास ठेवायचं ठरवा and see what He can do for you. आणि पहा तुमच्यासाठी तो काय काय करेल. And I will surely pray for you. मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करीन. But before we pray, पण प्रार्थना करायच्या अगोदर let us first hear the word and see what God did in all these people's lives. आपण जाऊन देवाचं वचन ऐकूया व पाहूया या साऱ्या लोकांच्या जीवनात देवाने काय काय कार्य केलं. We'll open our Bibles to Psalm chapter 3 verse 8. Salvation belongs unto the Lord. His blessings are upon his people. स्तोत्र 3रा अध्याय त्यातलं 8वं वचन सगळ्यांनी काढा. तारण परमेश्वरापाशीच आहे, तुझ्या लोकांवर तुझा आशीर्वाद असो. Praise God. हालेलुया. Salvation belongs to God. तारण देवापाशीच आहे. Salvation, victory, तारण विजय, prosperity, समृद्धी, peace, शांती, joy, आनंद, deliverance, सुटका, welfare, कल्याण, help, मदत, all belongs to God. सगळं देवाकडे आहे. How many people are fighting these issues every day? किती सारी माणसं अशी आहेत ना की जी दर दिवशी मी या सगळ्या उल्लेखलेल्या गोष्टींसाठी झटतायत. They are struggling every day. रोज खपतायत की मला शांती हवी आहे, मला तारण हवं आहे, मला विजय हवा आहे. Every day they are fighting with the world. आणि रोज या जगाशी झुंजतायत. They are questioning the world. They are seeking in the world. They are asking the world. जगाला प्रश्न विचारतात, जगातल्या माणसांना प्रश्न विचारतात, जगात शोधतात. Some of the people say salvation belongs to us. Come to us. काही माणसं त्यांना म्हणतात मग तारण आमच्या मालकीचं आहे, आम्ही मुक्ती देतो, आम्ही मोक्ष देतो, आमच्याकडे ये. But Bible says पण बायबल म्हणते that salvation from first, middle to last belongs to God. तारण आधीपासून अंतापर्यंत फक्त देवाकडे आहे, देवाच्या Every मालकीचं आहे. iota of it belongs to God. तारण आधीपासून अंतापर्यंत संपूर्ण फक्त देवाच्या मालकीचं It आहे. belongs to the Most High God. परमेश्वराच्या परमोच्च देवाकडेच तारण आहे. Bible speaks of a rich tax collector whose name was Zacchaeus. बायबल एका धनवान जकातदाराविषयी बोलत आहे ज्याचं नाव होतं जक्कय. There was no goodness in him. त्याच्यात काही चांगुलपणा नव्हता. There was no merit in him. त्याच्यामध्ये काही चांगले गुणधर्मच नव्हते. There was no fitness for him that he should be saved. त्याची काही योग्यताच नव्हती की ज्या पायी त्याचं तारण व्हावं. Because he was a publican कारण तो जकातदार होता and he was a very notorious sinner. आणि फार वाईट पापी होता. The publicans in those times were gatherers of the Roman taxes. त्या काळातले जकातदार जे असायचे ते रोमी साम्राज्याचा कर गोळा करायचे. Because in those times त्या काळात Rome was ruling over Israel. रोमचं राज्य होतं इस्रायलवर. So he was an ordinary publican. तर जक्कय एक साधा जकातदार होता. But he was the chief in that place. पण साधा जकातदार असून देखील त्या जागेतला मात्र प्रमुख होता. You can imagine how he must have reached to that top place. म्हणजे कल्पना करा त्या मोठ्या पदापर्यंत हा काय काय उद्योग करून पोहोचला असेल. God knows how much bribes he must have paid to reach to that top place. देवालाच माहिती किती काय लाच खायला घातली असेल का लाच घेतली असेल त्या मोठ्या पदापर्यंत जायला त्यांनी. But yet he had no peace. तरी जक्क्याला शांती नव्हती. See, some people say riches bring peace. काही लोक म्हणतात ना पैसा आली की शांती No, येते. the rich also don't have peace. पैसा आला की शांती येते नाही. नाही, श्रीमंतांना पण शांती नाही. Half of their life they are only spending to gather money and half of their life they are only
thinking, how can I save this money from being lost? श्रीमंतांचं अर्ध आयुष्य पैसा कमवण्यात आणि साठवण्यात जातं आणि उरलेलं अर्ध आयुष्य श्रीमंतांचं तो कमवलेला आणि मिळवलेला पैसा कसा सुरक्षित ठेवायचा असं डोकं फोडण्यात जातं. Is it true? हो की नाही? खरंय की नाही? Half of their life they spent to only accumulate money. म्हणजे अर्ध आयुष्य गेलं पैसा जमवताना. The other half of their life they are spending how can save this money that I have accumulated. उरलेलं अर्ध आयुष्य गेलं कमवलेला पैसा कसा ठेवू, कुठे ठेवू, कुठल्या बँकेत ठेवू, माझ्या नंतर हे कुणाला देऊ याच्यात. And so they don't have peace in both the places. तर दोन्ही जागी शांती नाही. And so this man had lots of money. तर या जकातदाराकडे पैसा खूप, He used to take lots of bribes. अमाप पैसा आणि लाच पण खूप घ्यायचा लोकांकडनं. But he had no peace. भोळ्या भाबड्यांना कितीतरी फसवायचा पण शांती नाही. And nobody loved him. आणि कोणीच त्याच्यावर प्रेम केलं He नाही. never expected anybody to love him. आणि कधी जक्क्याने अपेक्षाही केली नव्हती की माझ्यावर कोणी प्रेम करेल. Yet, तरी when a man crosses a certain age, he starts thinking about his deeds, evil deeds and God. एका विशिष्ट वयापलीकडे माणूस गेला की त्या वयानंतर माणसाला गत आयुष्यात केलेल्या वाईट गोष्टींचे विचार सत्वायला लागतात. When a man is young, एखादा माणूस जेव्हा जवान असतो the young blood त्या सळसळतं रक्त does not worry about anything else. जवानीतलं सळसळतं रक्त आणि कुठल्या गोष्टीची काळजी करत नाही. But once he reaches that age, पण एकदा का त्या वयापलीकडे 50 वगैरे नंतर गेला, above 50, he starts thinking about his life. 50 नंतर माणसाला जीवनाचे विचार येऊ So लागतात. he was concerned about his life, तसं जक्क्याचं झालं, त्याला आपल्या जीवनाची काळजी सत्वायला his लागली. future, his family. माझं भविष्य, माझा परिवार. He was not very happy. आणि तो काही फारसा आनंदी नव्हता. Bible says he was very rich. बायबल म्हणतो तो श्रीमंत होता खूप. God chooses the poor of the world. देवबाप जगातल्या गरिबांना निवडतो. But yes, तरी he can even choose the rich of the world तो जगातल्या श्रीमंतांना देखील निवडू शकतो. if they come to the Lord. जर श्रीमंत प्रभूकडे आले तर. Bible says बायबल म्हणतं in Luke 19 verse 3, लूक 19 अध्याय 3 वचन, he sought to see Jesus who he was. जक्कयाने येशूला शोधायला सुरुवात केली की येशू कोण आहे. Yes, a time comes in everyone's life प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक वेळ येते where they say, जिथं माणूस म्हणायला लागतो, where is that Dapodi church? दापोडीचं चर्च कुठे आहे हो? I want to go there once. मी फार ऐकून आहे, मला एकदा तिथं जायचंय. Yes, आयुष्यात एक वेळ सगळ्यांच्या अशी येते. that is the beginning of one's salvation. एखाद्या माणसाच्या तारणाची तीच सुरुवात. Even a notorious sinner like him says, one day I have to meet Jesus. अगदी जक्कयासारखा पापी माणूस पण म्हणत आहे की एके दिवशी मला येशूला भेटावं लागेल. Because Jesus is the Savior. कारण येशू तारणार आहे. He came to seek and save them that were lost. जे हरवलेत त्यांना शोधायला आणि तारायला येशू आला. He is called the friend of sinners. पाप्यांचा मित्र हे येशूला दिलेलं शीर्षक आहे. Everybody wants to come to him. सगळ्यांना त्याच्याकडे यायची इच्छा How असते. the rich sought to meet him. बघा कसं धनवान माणसं पण आयुष्यात वेळ आल्यानंतर त्याला शोधायला लागली. Even the religious people wanted to meet him. धार्मिक पुढाऱ्यांना पण त्याला भेटायची इच्छा झाली. Even the common people heard him gladly. आणि आपल्यासारख्या साध्या माणसांनी सुद्धा त्याचा आनंदाने ऐकलं. The poor received the gospel. गरिबांनी शुभवर्तमान स्वीकारलं. Multitudes followed Jesus. लोक समुदाय येशूच्या मागे चालू The लागले. sick followed him on foot everywhere he went. आजारी माणसं पावली येशूच्या मागे चालू लागली. At times they stayed with Jesus for 3 days without food and water. कधी कधी तर 3 दिवस येशू समवेत अन्न पाण्याविना राहिली. Just to hear him speak. फक्त येशू काय बोलत आहे ते Praise ऐकायला. God. आमेन. Jesus went about doing good. येशू चांगलं करत गेला. Everybody started knowing Jesus. आणि सगळेजण येशूला ओळखू लागले. Now Zacchaeus said, जक्कय बोलला, I want to meet this Jesus. मला पण येशूला भेटायचं. But he was a short man. पण जक्कय फार ठेंगणा होता. And so he came to know that Jesus was going to pass this road. एकदा त्याला कळलं की येशू ख्रिस्त या रस्त्यावरून जाणार आहे. So what did he do? त्यांनी काय केलं? He said, I cannot see him. जक्कय म्हटला, मी असा ठेंगणा मी त्याला पाहू नाही शकत. I'm very short. मी फार ठेंगणा आहे. All his money could not make him tall. पहा, जक्कयाचा सगळा पैसा त्याला उंच करू शकला नाही. So he didn't know what to do. तर त्याला समजेना मी काय करू. There he saw the sycamore tree. आणि मग तिथं त्यानं उमराचं झाड पाहिलं. So quickly he climbed on the sycamore tree. पटकन उमराच्या झाडावर जाऊन चढला. Did you see how Zacchaeus, though being a rich man, famous man, climbed on the tree? पहा ना, जक्कय इतका श्रीमंत होता, इतका प्रसिद्ध होता, पण श्रीमंत आणि प्रसिद्ध असूनही
सगळीजण उल्हास सोडल्यासारखा झाडावर जाऊन बसला. He resolved to overcome all impediments that was there in his way. ठरवलं त्यांनी की मार्गात येणारी प्रत्येक अडचण तिच्यावर मात करून आज मी येशूला भेटणार. People must have said, लोक बोलले असतील, I never saw a man like him, a publican sitting on a tree. की जक्कई सरांसारख्या माणसाला मी झाडावर बसलेलं कधी पाहिलेलं नाही. Children will climb the tree. हा, लहान मुलं बाळ पोरटोरं झाडावर चढून बसतात. But when you are desperate for Jesus, you will do desperate things. पण असंच होतं, जीव येशूला भेटायला व्याकुळ झाला की असली व्याकुळतेची कामं आपल्यातनं सुरू होतात. Jesus passed that way. येशू त्या रस्त्यावरनं चालायला लागला. Zacchaeus hid among the tree leaves. जक्कई झाडाच्या पानांमागे लपला. And he little bit opened the leaf there and he saw Jesus. आणि एक पान असं उघडून फटीतनं त्याने येशूला पाहिलं. Right before him, he saw the most handsome, the most powerful, the most compassionate person अगदी walking. त्याच्या नजरेसमोर त्याला या जगातला सगळ्यात सुंदर, सगळ्यात देखणा, सगळ्यात मोठा महान दयावान येशू दिसला. Praise God. देवाला धन्यवाद. Bible says बायबल म्हणते Jesus was passing by येशू चालत निघाला and Zacchaeus hid behind the tree leaves. जक्कई झाडाच्या पानांमागे लपला. And Jesus stopped येशू बरोबर थांबला. and he looked up येशूनी वर पाहिलं, and he said, म्हणाला, Zacchaeus, जक्कया come down. खाली ये. Zacchaeus almost shook. म्हटलं की जक्कयाची घाबरगुंडी He was almost falling down. जवळजवळ पडणारच होता. How did Jesus first know that I am on the tree? की पहिलं तर येशूला कळलं कसं की मी झाडावर आहे? कोणी सांगितलं? कसं कळलं येशूला मी झाडावर आहे? How does he know my name? बर, त्याला माझं नाव कसं कळलं? Zacchaeus was almost slipping down the tree. जक्कई तर जणू असा घसरून झाडावरनं खाली पडणार होता. Zacchaeus never thought that Jesus will come to a sinner's house like mine. जक्कयाला कधी असं वाटलं नव्हतं की माझ्यासारख्या पापी माणसाच्या घरात येशू येईल. Because Jesus said, आणि येशू बोलला, Zacchaeus, जक्कया, today I must stay in your house. आज तुझ्या घरी राहायचं माझं अगत्य आहे. Not tomorrow, day after tomorrow, but today I want an appointment. उद्या नाही, परवा नाही, आज मला तुझी अपॉइंटमेंट पाहिजे, वेळ पाहिजे, आज मी तुझ्या घरी राहिलं He पाहिजे. didn't say, please will you allow me? असं नाही म्हटलं, प्लीज मला घरात घेतो का? He said, I must stay in your house. मला तुझ्या घरी राहिलंच पाहिजे. Praise God. Amen. You show little interest, Jesus shows 100% interest. तुम्ही थोडीशी उत्सुकता दाखवा, बघा येशू ख्रिस्त बाकी 100% उत्सुकता दाखवून हृदयात नाही पार घरात पण राहायला येईल. Praise God. You take one step, 99 steps he will take. तू एक पाऊल घेत खरं, 99 पावलं त्यांनी नाही घेतली तर तो येशू नाही. Jesus said, I must abide this day in your house. येशू म्हटला, जक्क्या आज मी तुझ्या घरी राहिलं For पाहिजे. this is the day that the Lord has made. पण आज का दिन यहोवाने बनाया है. This is the time of your salvation. आजचा दिवस तुझ्या तारणाचा आहे. Tomorrow may be too late. उद्या कदाचित फार उशीर होईल. Tomorrow you may die also. उद्या कदाचित तू मरशील. पण Today, Ah. today you have to give your life to Jesus. आज तुम्ही तुमचं जीवन येशूला द्या. Now you have to give your life to आत्ता Jesus. द्या, आत्ता, पुढे नाही ढकलायचं, आत्ता द्या. With what emotions Zacchaeus must have received Jesus that evening. काय भाऊक होऊन जक्क्यानं त्या रात्री येशूला आपल्या घरात नेलं असेल. He called all his friends, जक्क्याने आपल्या सगळ्या मित्रांना बोलवलं. all his sinner friends. सगळे पापी मित्र, All will have a party. की आपण पार्टी करू. People said, we are going to have a party. मग लोक म्हटले, मित्र म्हटले, पार्टी करणार. Very happy. खुश. They thought now Zacchaeus will bring many whiskey bottles. मित्रांना वाटलं जक्क्याच्या घरात आज पार्टी म्हणजे अनेक विस्कीच्या बाटल्या जक्का आणेल, Lots of rum bottles. अनेक रमच्या बाटल्या जक्का आणेल, Lots of beer bottles. अनेक बिअरच्या बाटल्या जक्का आणेल. Very good. He must have got lots of bribe this time. फर्स्ट क्लास. आज खूप काही त्यांनी अन्न वगैरे केलं असेल, And what happened? स्वयंपाक केला असेल, जेवण केलं असेल, भाकरी आणली असेल. All came. और सगळे मित्र आले. There was not one whiskey bottle there. एक विस्कीची बाटली Not नाही, one rum bottle there. रमची बाटली Not नाही, one beer bottle there. बिअरची बाटली नाही. म्हणजे People said, Zacchaeus, what happened? मित्रांना टेन्शन की जक्कया काय झालं, What happened? असं झालं तरी काय. He stood up जक्कय उभा राहिला, and he said, बोलला, I want to speak. बोलायचंय मला. They said, why you brought Jesus? मग मित्र म्हटले, येशूला का घरी आणलंस? How can we drink in the sight of Jesus? येशू समोर कसं प्यायचं? Zacchaeus said, first of all, I didn't bring any drinks. जक्का म्हटला, पहिलं तर मी काही प्यायला आणलेलं नाही, प्यायचंच नाही. Because कारण I am saved. माझं तारण झालंय. And he said, from today, आणि जक्का म्हटला, आजपासनं
From the people I took all the bribes. ज्या सगळ्या माणसांकडनं मी लाच उकळली, I have called them all. त्यांना सगळ्यांना मी आज बोलवलंय. And he called one by one. एक एक करून प्रत्येकाला बोलवलं. I took from you 50,000. मी तुमच्याकडनं 50,000 उकळले होते. Take 1 lakh. हे 1 लाख परत घ्या. I took from you 25,000. तुमच्याकडनं 25,000ची लाच मी घेतली होती. Take 50,000. हे 50,000 परत. From you I took 5,000. तुमच्याकडनं मी 5,000 उकळले होते. I will give you 10,000. हे 10,000 तुम्हाला He परत. gave fourfold, Bible says. चौपट, बायबल म्हणतं चौपट चक्क्याने त्यांना परत केलं. People said, लोक म्हटले, we don't want to be a friend of such Zacchaeus. असल्या जक्क्याचा आम्हाला मित्र नाही बनायचं. He said, I don't want you. मग जक्क्या म्हटला, तुम्ही काय माझा मित्र बनता, मला तुम्ही नको. I got Jesus. मला येशू मिळाला. My life is saved. माझं जीवन तारलं His गेलं. wife was so happy. आणि त्याची बायको आनंदी, His children were so happy. मुलं आनंदी. And Jesus said, आणि येशू बोलला, Zacchaeus, जक्कया, today salvation has come in your house. आज तुझ्या घरात धारण आलं. Today आज blessings have started. आशीर्वाद सुरू झाले. From जक्कया, today आज healing has started. आजपासून आरोग्य सुरू. From today आजपासून I shall be with you मी तुझ्या बरोबर राहीन. and I will bless मी you. तुला आशीर्वाद देईन. Are you ready? तयार आहात? Then come on, pray with me. मग चला माझ्या मागून ही प्रार्थना बोला. Say, my God, म्हणा, माझ्या देवा, I need you. मला तुझी गरज आहे. I thought that I could live without you. मला असं वाटलं होतं की मी तुझ्याशिवाय जगून दाखवीन, But I know, पण मला I कळलं have realized मला I cannot do it. आता मला उमगलं की मी नाही करू शकत. It is beyond me, O Lord. माझ्या शक्ती पलीकडे आहे. Forgive me. मला क्षमा कर. Wash me by the blood of Jesus. येशूच्या रक्तात मला धुवून काढ. Come into my heart माझ्या हृदयात ये. and change my life. माझं जीवन बदल. Oh God, माझ्या देवा, come ये and help me. आणि मला मदत कर. Jesus is coming. येशू येत He आहे. is walking in your तो midst. तुमच्यामध्ये चालत He आहे. is touching you right तो now. तुम्हाला आता स्पर्श करत आहे. Every sickness, प्रत्येक आजार, every disease, प्रत्येक रोग I command मी you आज्ञा करतो in Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Leave. Your sickness is going. तुमचे आजार चालले. Your sickness is going. तुमचे आजार चालले. Your pain is going. तुमच्या वेदना चालल्या. Jesus is touching you. येशू तुम्हाला स्पर्श करत आहे. His power is upon your त्याचे head. सामर्थ्य तुमच्या मस्तकावर आलंय. Take in the blessings. Take in the blessings. त्याचे आशीर्वाद घ्या, घ्या. That fear is leaving you. भीती तुम्हाला सोडून जात आहे And peace is coming in आणि your heart. शांती तुमच्या हृदयात येत आहे. This is Jesus. हा येशू आहे. This is Jesus. हा येशू आहे. Ulcer. अल्सर, People suffering from ulcer. ज्या लोकांना अल्सर झाले आहेत, Leave their bodies in Jesus' सोड name. त्यांचं शरीर येशूच्या नावात. People suffering from tumor. ज्या लोकांना ट्यूमरच्या गाठी Let आहेत, it just vanish in Jesus' name. येशूच्या नावात त्या नाहीशा होऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Swelling in the body. अंगावरची सूज Vanish in Jesus' name. येशूच्या नावात नाहीशी होऊ दे. Vanish in Jesus' name. येशूच्या नावात नाहीशी होऊ दे. Heart problem. हृदयाचे आजार, Master, प्रभू heal them. त्यांना आरोग्य दे. Heal them of their heart त्यांचे problem. हृदयाचे आजार बरे कर. Have mercy on them, त्यांच्यावर Lord. दया कर. Stone in the kidney. किडनीमध्ये झालेले खडे, Lord, let it be crushed in प्रभू त्या Jesus' name. खड्यांचा चुरा चुरा कर येशूच्या नावात. Now you devil आता सैताना, who is troubling the people, जो लोकांना त्रास देतो, I command you in Jesus' name. येशूच्या नावात तुला मी आज्ञा Leave. करतो. सोड. Thank you, Jesus. धन्यवाद. Let there be peace at home, लोकांच्या घरात शांती असू दे, joy at home, आनंद असू दे, oneness at home. एकी असू दे. Thank you, Father. धन्यवाद बापा. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Pastor, I was very weak on Wednesday. I was so weak that I could not even walk. So I came back from the office. I did not work on Wednesday. I took leave up to Friday. Okay. And on Wednesday I prayed. I said to the Lord that God, I will not go to doctor again, because I had went to doctor on Monday only. And I said I will not go to doctor again. And by Friday I'll be Well. able to walk, come here in the church and testify this in front of you. And you are well now. Yes. Lord, I thank you for answering his faith. त्यांना खूप टेन्शन होतं, कोणीतरी त्यांच्यावर करणी केली होती, दबाव होता त्यांच्यावरती. आणि मग काय झालं इथे प्रार्थना करताना? प्रार्थना केल्यानंतर मी खाली पडले. वडिलांचं 1 महिन्यापूर्वी ऑपरेशन झालं. त्यावेळेस सगळे म्हणत होते त्यांचं म्हणजे ह्याचं झालं मणक्याचं ऑपरेशन. तेव्हा सगळे म्हणत होते की ते त्यांना पॅरलासचा झटका येईन असं होईल, पण तसं काही झालं नाही. आम्ही माझी बहीण आणि मी प्रेयर करायचो आणि ते एकदम व्यवस्थित ऑपरेशन झालं. 6 तासांचं ऑपरेशन होतं आणि आम्ही स्वतः प्रेयर करत होतो. आणि ते 2 दिवसात चालायला सुद्धा लागले. त्याच हॉस्पिटलमध्ये जहांगीरमध्ये एक माणसाचं ऑपरेशन झालेलं.
4 महिने त्या बेडवरतीच होते ते. पण माझ्या वडील 2 दिवसामध्ये चाले. हे सर्व मी गौरव मी प्रभू येशूला देते. Jesus, thank you, Father. Bless her, Lord. Let your hand be upon her life. क्या हो गया था बच्चे को? इसको है ना एक वाइसर गया था लोखंड का इतना बड़ा. क्या गया था? वाइसर लोखंड. वाइसर. हाँ, तो पेट में जाके वो एक्सरे निकाला तो इधर अटक गया था पेट में. फिर मैं बहुत डर गई थी, रो रही थी, ऑपरेशन करना पड़ता है. तो यीशु ने ऐसा कार्य किया ना, उसके पेट में से गिर गए वो. इतना तकलीफ नहीं होगा उसको, थोड़ा भी तकलीफ नहीं होगा, इतना खेल रहा था वो पेट में था. फिर यीशु ने किया. अच्छा, थैंक यू जीसस, थैंक यू फादर. सकाळपासून त्याला पोटदुखीचा फार भयानक त्रास होत होता. मग इथे आल्यानंतर काय झालं? मला बरं वाटायला लागलं. लास्टच्या प्रेयर मध्ये मला चक्कर आली. आता पोट चक्कर आलं तर पडलं? नाही दुखत. नाही आता पोट दुखत नाही. नाही. Jesus, touch his life. Heal him completely. No more stomach pain. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. You must have witnessed the testimonies of the people. लोकांच्या जीवनात घडलेल्या साक्षी तुम्ही पाहिल्या असतील. How Jesus healed so many of them. कशा रीतीने येशू इतक्या साऱ्या लोकांना आरोग्य देऊन गेला. This Jesus is the same yesterday, today and forever. हा येशू काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. What he did for them, त्यांच्यासाठी येशूने जे केलंय he can do it for you as well. ते तुमच्यासाठी सुद्धा येशू करेल. What happened then तेव्हा जे घडलं can happen now. ते आताही होऊ शकतं. If you hold on to faith. जर तुम्ही विश्वास धरून ठेवलात तर. Faith is the only thing that pleases God. विश्वास एकच अशी बाब आहे की जी देवाला प्रसन्न करते. So now is the time for prayer. मग आताची वेळ प्रार्थनेची वेळ आहे. Prayer is power. प्रार्थना सामर्थ्य आहे. Prayer is touching God. प्रार्थना म्हणजे देवाला संपर्क साधणे आहे. Prayer means here am I humbly coming before you God and trusting on you. प्रार्थना म्हणजे देवाला असं म्हणणं आहे की मी नम्रपणे तुझ्या समोर येत आहे, तुझ्यावर विश्वास ठेवत आहे. Because I cannot do anything, I am helpless. कारण परमेश्वरा मी काहीच करू शकत नाही, मी निसहाय्य आहे, मी तुला स्पर्श करू इच्छितो. The proud cannot come to God. गर्विष्ठ लोक कधीही देवाकडे येऊ शकणार नाही. But the humble can pray. पण दीन आणि नम्र लोक मात्र नेहमी प्रार्थना करू शकतात. Shall we pray then? मग आता आपण प्रार्थना करूया का? Most gracious, loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, I thank you for all these people who are watching us. मी तुझे आभार मानतो या सर्व दर्शकांसाठी की जे आम्हाला पाहतायत. Oh God, प्रभू, you know their hearts. तुला त्यांच्या हृदयातलं ठाऊक आहे. Outside they are smiling. बाहेरून ते हसतायत. Inside they are shattered and broken. आतून मात्र ते तुटलेले आणि भग्न झाले. Where will they go? ते कुठे जातील? Who can give them life? कोण त्यांना जीवन देईल? Who loved them as you loved them? जेवढं प्रेम तू त्यांच्यावर केलंयस तेवढं प्रेम कोण त्यांच्यावर करेल? Nobody died for us. कोणीच आमच्यासाठी मरण पावलं नाही. Your Bible says, तुझ्या वचनात पवित्र शास्त्रात लिहिलंय, God so loved the world परमेश्वराने या जगावर इतकी प्रीती केली that he gave Jesus for the world. की त्यानं येशू या संपूर्ण जगासाठी दिला. Oh God, माझ्या देवा, now is the time. आत्ताची वेळ आहे. You prove it to them तू या लोकांना साबित करून दाखव that you have the greater love for them की तुझं त्यांच्यावरचं प्रेम महान आणि अद्भुत आहे. by healing them, त्या लोकांना आरोग्य देऊन, by blessing them, त्यांना आशीर्वाद देऊन, by delivering them, त्यांना सुटका देऊन, by removing them from their debts. त्यांना सर्व कर्जातून मुक्त करून. Oh God, माझ्या देवा, I call upon you मी तुझा धावा करतो. as these people are agreeing in prayer with me. जसे हे सारे लोक माझ्याबरोबर प्रार्थनेत सहमत करतायत, Heal them, Lord. मी प्रार्थना करतो की तू त्यांना आरोग्य दे. Bless them, those who need blessing. ज्यांना आशीर्वादांची गरज आहे त्यांना आशीर्वाद दे. And those who need healing, heal them right now. ज्यांना आरोग्याची गरज आहे त्यांना आत्ताच्या आत्ता आरोग्य दे. Those who are in debts, ज्यांना कर्ज झालंय remove them from debts. त्यांचं कर्ज काढ. Let peace come in their home. त्यांच्या घरात शांती येऊ दे. Let joy come in their home. आनंद येऊ दे. Let prosperity come in their home. समृद्धी त्यांच्या घरात येऊ दे. Thank you, Father. धन्यवाद बाबा. I believe you have heard our prayer मी विश्वास ठेवतो की आमची प्रार्थना तू ऐकलीस, because I made this prayer in Jesus' name. कारण ही प्रार्थना मी येशूच्या नावात मागितली. Amen and amen. आमेन. Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. We have prayed for you. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना केलेली Now आहे we are waiting for your testimonies. आणि आता मी वाट पाहत आहोत की तुम्ही तुमच्या साक्षी आम्हाला सांगाल. Please do write to us कृपया आम्हाला पत्र लिहित जा and we'll be very happy. आणि आम्हाला खूप आनंद होईल. Now, आता this is the time of closing. संपवायची वेळ आली, We will meet you again. रजा घ्यायची वेळ आली. आम्ही परत तुम्हाला भेटू, And again we will speak to you about Jesus. परत भेटून परत येशूविषयीच तुम्हाला सांगू And your hearts will be delighted. व तुमचं हृदय नक्की आनंदित होईल. Till then, तोपर्यंत God bless you all. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. Every day, Lord, I
learn to stand upon your word. And I pray that I might come to know you more, that you would guide me in every single step I take, and every day I can be a light up to the world. Every day it's you I live for. Every day I follow after you. Every day I walk with you, my Lord. Yeah, you. Every day, Lord, I learn to stand upon your word. And I pray that I might come to know you more, that you would guide me in every single step